नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली इथल्या पंचगंगा नदी पुलाजवळ सुमारे 2 तास महामार्ग रोखून धरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पांडुरंग सुबुद्धी देव यासाठी 5 जुलै रोजी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडं घालण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. यावेळी राजू शेट्टींसह माजी आमदार ऋतुराज पाटील, विजय देवणे यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडवण्यात आले. या पंचगंगा नदीत जलसमाधीत धावलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले. याबाबत अधिक माहिती अशी की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव आणला आहे. या महामार्गाला सर्वच जिल्ह्यातून बाधित शेतकऱ्यांचा विरोध होत असून सत्तेतील काही मंत्री, आमदार, खासदार यांनीही विरोध दर्शवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या काही महामार्ग व पुलांच्यामुळे अनेक गावांना पुराचा धोका जाणवतो. त्याचबरोबर शेकडो हेक्टर शेतीतील पिके उद्ध्वस्त होत आहेत. यामुळे या परिसरातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शक्तीपीठ महामार्गामुळे उर्वरित काही गावांसह कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती भागालाही महापुराचा फटका बसणार आहे. त्याचबरोबर बागायती शेतीचेही प्रचंड नुकसान होणार आहे. तर हे सरकार स्वतःच्या लाभासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करून जमीन मोजणी करण्याचा घाट घालत आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या आपत्तीपासून बचावासाठी शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे. यासाठी सरकार विरोधी सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने प्रस्तावित 12ही जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली गावच्या हद्दीत पंचगंगा नदी पुलाजवळ चक्काजाम आंदोलन करून सुमारे 2 तास रस्ता अडवण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी, शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार, रवी इंगवले, सचिन चव्हाण, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, बाबासाहेब देवकर, रघुनाथ कांबळे, संदीप देसाई, राहुल देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पांडुरंग सुबुद्धी देव यासाठी 5 जुलै रोजी सर्व आंदोलक पंढरपुरात जाऊन पांडुरंगाला साकडे घालण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये 1 अप्पर पोलीस अधीक्षक, 2 विभागीय पोलीस अधिकारी, 15 पोलीस निरीक्षक, 2 टास्क फोर्स, आपत्ती व्यवस्थापनाच्या 2 कोटी यांच्यासह 200हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात होते. तर महसूल विभागाच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, शिरोली मंडल अधिकारी सीमा मोरे, तलाठी महेश सूर्यवंशी यांच्यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते. महामार्गावर आंदोलन सुरू असतानाच बाधित शेतकरी अजित पवार, बंडू पाटील, कलगोंडा पाटील आणि तानाजी वाठारे यांनी जलसमाधी घेण्यासाठी पंचगंगा नदी पुलाकडे धाव घेतली. आमच्या पिकाऊ जमिनी जर या रस्त्यात गेल्या तर आमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. मग जगून काय उपयोग असा आक्रोश करत पुलावर चढून जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या शेतकऱ्यांना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी रोखून धरत त्यांना जलसमाधी घेण्यापासून परावृत्त केले. संभाव्य धोका होऊ नये म्हणून पंचगंगा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापनाच्या 2 बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सकाळी 11 वाजता कागलपंच तारांकित वसाहत आणि शिये उड्डाणपूल, वाठार उड्डाणपूल या ठिकाणांहून वाहतूक वळवण्यात आली होती. त्यामुळे चक्काजाम आंदोलनादरम्यान वाहतूक कोंडी झाली नाही. पण काही प्रवाशांना मात्र शिरोली ते तावडे हॉटेल दरम्यान 3 किलोमीटरचे अंतर पायी प्रवास करावा लागला. पोलिसांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात महामार्ग रोखण्याचा इशारा दिलेला आहे आणि महामार्ग आम्ही रोखणार आहोत. भलेही आता पोलिसांनी रोखलेला असेल, अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकाणासाठी पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे. मला इथे यायला उशीर झाला कारण बऱ्याच ठिकाणी मला आलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं. मी पोलिसांना एवढंच सांगितलं, एकतर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. तुम्ही जर का अशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेलं आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको सुरू होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन कव्हर करण्याएवढं पोलीस बळ तुमच्याकडे नाही याचंही भान ठेवा. कारण बराचसा पोलीस बंदोबस्त पंढरपूरला गेलेला आहे याची आम्हालाही जाणीव आहे. पण आम्ही इथं काही कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आलेलो नाही. सरकार वारंवार जे म्हणतंय की शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा आहे, तर पाठिंबा नाही तर विरोध आहे हे दाखवण्यासाठी भर पावसामध्ये पावसाची तमा न बाळगता
एकदा तुमच्या समर्थकांना पावसात भिजत येऊन आंदोलन करायला सांगा, मग ते भाडोत्री आहेत का कसले आहेत ते कळतील. पण या ठिकाणी मात्र पावसाची तमा न बाळगता भिजत शेतकरी आलेले आहेत, कारण त्यांना जमीन वाचवायची आहे. सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याला या शक्तीपीठ महामार्गावर होणारे जे काही पूल आहेत त्या पुलामुळे जो संभाव्य महापुराचा धोका निर्माण झालेला आहे तो त्याच्यापासून सुटका करून घ्यायचा आहे. आणि म्हणून शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी रस्त्यावर आलेले तुम्हाला दिसत आहेत. या आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस माझ्याकडे आलेले होते. मला सांगितलं की बंदी हुकूम आहे, जमावबंदी आहे, तुम्हाला जाता येणार नाही. मी म्हटलं की इथं जर का शेतकऱ्यांच्या जमिनीच काढून घ्यायचा प्रयत्न होत असेल, अख्ख्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जर का महापुरामध्ये लोटायचं कारस्थान होत असेल, कशासाठी तर 5-50 हजार कोटी रुपये काही नेत्यांच्या घशामध्ये जावेत यासाठी जर का 2 जिल्ह्यांचा बळी देण्याचा प्रयत्न होत असेल तर मला अशा बंद्या काही कोणी रोखू शकत नाही. जे काही गुन्हे बंदी हुकूम मोडल्यावर काय कारवाई करायची ते खुशाल करू शकताय. न्याय व्यवस्थेसमोर जाऊन ताट मानेनं आम्ही सांगू का सविनय कायदेभंग आम्ही कशासाठी केला. त्यामुळे हे आंदोलन होणारच. आणि सरकारनं कितीही दडपशाही केली, माझ्याकडे आता 12 जिल्ह्यातले रिपोर्ट आहेत. सगळ्या जिल्ह्यात 12 जिल्ह्यामध्ये लोक आता रस्त्यावर आलेले आहेत. आणि जे छदमीपणानं मुख्यमंत्री म्हणत होते की काही मोजकेच लोक आलेले आहेत किंवा 1-2 जिल्हा वगळता कुठं विरोध नाही, त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना कळालेलं असेल की 12 जिल्ह्यामध्ये आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे लोक सर्व्हे करू शकत नाहीत, कारण त्यांना त्यांच्या ड्रोनला यायला परवानगी नाही. त्यांचे सॉइल सॅम्पल करण्यासाठी जे वाहनं येतात त्यांना येऊन देत नाहीत आणि मोजणी करायचं तर लांबच राहिलं. खरं तर